नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या तुझं तू खामध्ये. आज आपण बनवणार आहोत एकदम हॉटेल आणि ढाबा स्टाईल चिकन मसाला. इतका झणझणीत, मसालेदार आणि चविष्ट, एकदा खाल्ल्यावर पुन्हा पुन्हा बनवाल. सगळ्यात खास म्हणजे हा चिकन मसाला अगदी घरच्या साहित्यामध्ये तयार होणार आहे. तर चला वेळ न घालवता सुरुवात करूयात. आजच्या रेसिपीसाठी लागणार आहे 1.5 किलो चिकन, 4 मोठे कांदे, 2 टोमॅटो, आलं लसूण पेस्ट, दही, हळद, लाल तिखट, धनेपूड, जिरेपूड, गरम मसाला, चिकन मसाला, तमालपत्र, दालचिनी, लवंग, वेलची, जिरे, मीठ, तेल, कोथिंबीर. साहित्य तयार आहे. आता सुरुवात करूयात. एक छोटी टीप शेवटी सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मी 1.5 किलो चिकन शिजवून घेते. तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं. आधी पाणी सुटून द्यायचं. तेलामध्ये थोडीशी हळद पण घालायची. आता गरम पाणी घालूयात. चिकन भिजेल इतकं पाणी ओतायचं. पाणी उकळलंय, झाकण लावून घेऊयात. 8 ते 9 शिट्ट्या करून घ्यायच्या मोठ्या फ्लेमवर. 8 ते 9 शिट्ट्या. शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत तुम्ही जर माझ्या तुझं तू खा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. एका कढईमध्ये 2 चमचे तूप घालूयात. तमालपत्र, विलायची, अद्रक लसूण पेस्ट, आता हे हलवून घ्यायचं. 4 मोठे कांदे मी बारीक कट करून घेतलेले ते घालूयात. कांद्याचा कलर पूर्ण चेंज झाला पाहिजे. कांदा नीट फ्राय झाला ना तरच टेस्ट छान लागते. असा मस्त फ्राय करून घ्यायचा. आता 2 टोमॅटो बारीक कट केलेले ते घालूयात. खोबरं मी भाजून घेतलेलं ते घालूयात. दोन चमचे दही घालूयात. हीच ती छोटी ट्रिक आहे ज्यामुळे ग्रेव्हीला ढाब्यासारखी रिच टेस्ट येते. पूर्ण मिक्स करून घ्यायचं. आता सर्व मसाले घालूयात. चवीनुसार मीठ घालूयात आणि परत एकदा मिक्स करून घेऊयात. आता थोडंसं गरम पाणी घालूयात जेणेकरून मसाला मस्त शिजला जाईल. मस्त कलर आलाय ना. थोडीशी कोथिंबीर घालूयात आणि असं हलवून घ्यायचं. आता आपलं चिकन शिजले ते ओतून घेऊयात. आता परत ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घेऊयात. किती सुंदर तेल वर आलंय ना. ग्रेव्ही एकदम रिच झाली आहे. जर तुम्हाला ढाब्यासारखा रंग हवा असेल तर शेवटी 1 चमचा गरम तेल वरून घालू शकता. हा रंग बघा, हे मसाले बघा, चिकन किती मस्त शिजलं आहे. अशा गरमागरम चिकन सोबत तंदुरी रोटी, बटर नान, ज्वारीची भाकरी किंवा चपाती खूपच मस्त लागते.
जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, कुटुंबासोबत शेअर करा. आणि अशाच चविष्ट, सोप्या आणि पारंपरिक रेसिपींसाठी आपल्या तुझं तू खा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एक नवीन आणि भन्नाट रेसिपीसोबत. तोपर्यंत आनंदाने स्वयंपाक करा आणि प्रेमाने सर्वांना खाऊ घाला. धन्यवाद.